रोज बर्गर खाते और मैं भी खाता हूँ रोज बर्गर। हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आता मी चाललोय माझ्यासाठी स्पेशल शायरी आज जी तुम्हाला ऐकवतोय। गाइस, जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर कालचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्कीच सांगा, कारण की काल थोडं ट्राय केलं होतं असंच टाइमपास बनवायला। आता आज खूप पाऊस आहे सध्या, अरे खूप पाऊस आहे, कारण की वैताग दिला पाऊसने। आता या काय करायचं, पावसाचं समजत नाहीये, कधी येतो कधी जातो। यावर्षी नवरात्रीला खूप प्रॉब्लेम होणार आहे असं वाटतंय, पण नमो रमोला प्रॉब्लेम नाही, कारण की आम्ही लवकर जाणार खेळायला। कर सावी अभी 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 क्या बोलता है, खाना क्या खाया आज? चिप्स चिप्स खाया। मैंने बर्गर खाया। हाँ, तू पण रोज बर्गर खाते? और मैं भी खाता हूँ रोज बर्गर। हाँ, मैं भी रोज बर्गर। चुप बरोबर सावी, चुप कर त्याला, चुप। काहीच एवढी बेकार ट्रॅफिक आहे ना, कमीत कमी 15 मिनिट ट्रॅफिकमध्ये अडकलोय। काय सिच्युएशन आहे की एकदम टाईट आहे। बेकार दिवस, कंटिन्यू पाऊस आहे। काय वाटतं काय झालं पावसाला समजत नाही। नवरात्र जवळ आली आणि तसा पाऊस सुरू झाला आहे। कंटिन्यू पावसाचं वातावरण आहे, बेकार पावसाचं वातावरण आहे सध्या। कसे जाईल दिवस पावसाचे काय माहिती। समजा कामावरच निघत होतो, थोडासा दिसला तर साप आहे, कुठला साप आहे काय माहिती नाही आपल्याला, एवढी आयडिया। हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आता मी चाललोय घरी। आज आमच्या शाळेत होता नो फायर कुकिंग चॅलेंज, तर तिथं सामान नेलतो मी आणि चाललोय आता, उतरतो आणि भेटू आता उद्या। चल बाय 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 बाय। प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका टाइमपास ब्लॉगला। कॉंग्रॅच्युलेशन दादा, थँक्यू। अर्धा ब्लॉग यांनी सुरुवात केला हर्षने, तो गेला आता आमच्यासोबत विवान आहे। आज काय तिने नवी शायरी आणली काय माहिती नाही, आपण ते आता ऐकू कारण की त्याचा जरा तो डिप्रेशनमध्ये वाटतं असं काय रे। हा, म्हणून बघू आज काय नवीन शायरी गातोय आज। हंसे है हमेशा छुपाए है गम, हंसे है हमेशा छुपाए है गम, तुझे वक्त बताएगा कौन है हम। हा, दुसरी अजून आठवतो, थांब। बिना मेरे जुबान तक आए तेरे दिल तक पहुंच जाए, ये इस दिल की अर्जी है, और बाकी मेरी जान तेरी मर्जी। एवढ्या भारी भारी शायऱ्या काहीतरी कंटिन्यू आपल्याला रोज ऐकायला भेटतात, त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही दाखवत असतो कंटिन्यू शायऱ्या। माझ्यासाठी स्पेशल शायरी आज जी तुम्हाला ऐकवतोय, मी ऐकली पहिले म्हणून मी तुम्हाला नंतर आता ऐकवतोय, तरी बघा। सनी दादा तुम्हारी शक्ल देख के मुझे जोकर की याद आती है, सनी दादा तुम्हारी शक्ल देखकर मुझे जोकर की याद आती है, और जिस भी लड़की पे तुम लाइन मारो ना वो तुमको भाई बोलकर क्यों चली जाती है। का गाईस असं का होतं मला काय समजत नाहीये। बघू या प्रश्नाचं उत्तर मी काय तुम्हाला समजत नाही आता, जाऊ द्या, त्याच्यात पण आपलं काय नशीब नाहीये, जाऊ द्या। आता चाललोय सध्या, आपली गँग तिकडे उभी आहे, तर आता गँगच्या इथे जाऊ। आता तिथं त्यांचा काय डिस्कस चालू आहे आता बघू। काय रे काय झालं नेमका? पाठवून 1000 रुपये। 1000 रुपये कसले रे? 1000 रुपये 100 रुपये पाठवून टर्फला। अरे टर्फला जायचं उद्या? मग उद्या टर्फला। गाईस, आम्ही याच्या मागच्या ब्लॉगमध्ये टर्फला गेलो होतो, ती एवढी मजा आली होती बघायला। तर आता आम्ही उद्या जाणार होतो, उद्याचा ब्लॉग बघा टर्फचा, खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे। गाईस हे बघा, इकडची लाईट आली नाही पण इकडची लाईट आली आहे। ही आऊची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण केली मी। बस का आऊ, बस लाईट येणार। तर काय बोलतो, किती पैसे पाठवू तुला? किती पैसे पाठवू? पूर्ण पाठव ना 2000 रुपये। जेव्हा काहीच आपल्या चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा आपण पॉझिटिव्ह देऊ, बाकी काही नाही। तर उद्या आपण टर्फला जाणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा पुढचा। उद्याचा ब्लॉग एकदम इम्पॉर्टंट आहे, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे, तर ही ब्लॉग बघत राहा। आपले फॅन फॉलोइंग जास्ती ना म्हणून। काय रे, किती लोन ठेवतो तू अंगावर किती लोन आहे? मित्रांचेच लोन आहेत, मित्र आपलेच आहेत। मित्र आपले बोलून मित्रांची द्यायचे, त्याला बोल वापस पण द्यायचे असतात। मित्र पण आपलेच आहेत।
तू कशाला आपल्यासाठी बरोबर ना. ब्लॉग मध्ये आम्हाला घेणार, क्रेडिट तू घेणार. असं आहे का? ओके, असं आहे का? लोक इकडे 500,000 एवढे डिपॉझिट करायला येतात. आम्ही फक्त 100 रुपये डिपॉझिट करायला आलोय खास करून. ते पण टर्फसाठी. फक्त टर्फला आम्हाला पैसे कमी पडतात म्हणून आम्ही टर्फला फक्त 100 रुपये कमी पडतात आणि अकाउंटला आमचे 100 रुपये नाही. म्हणजे तुम्ही विचार करा आमची सिच्युएशन काय टाईट आहे. बेकार कंडिशन टाईट आहे सगळ्यांची. बघू आता. पण आम्ही एवढी मेहनत करतोय तर तुम्ही पण व्हिडिओ बघायला नक्की प्रयत्न करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आपले टर्फचे. आम्हाला त्या अकाउंट ॲक्सिस बँकेत भेटला नाही आता, म्हणून आता ICICI बँकेत आलोय. आता बघू, व्हिडिओ बनवायला देणार नाही आता, बघू कशी तरी काढू. हो आता एंट्री केले ना आम्ही इकडे, करू आता डिपॉझिट. काय थंड AC वाजता ट्रान्झॅक्शन. इथे एवढी AC थंड आहे ना, आता इकडेच झोपायचं मन आहे. डिपॉझिट कस्टमर. अकाउंट ICICIचा अकाउंट नंबरच पाहिजे. गाईस सॉरी, ओंकार सॉरी. थांब ना, माझा आहे ना ICICI. बॅड लक गाईस. आता याचा अकाउंट ओपन आहे आता, म्हणजे माझे 100 रुपये जाणार आहे कन्फर्म आहे. आमचे पैसे डिपॉझिट झाले 100 रुपये. शेवटी 100 रुपये. 100 रुपयेचा ऍडव्हान्स आता आम्ही देऊ देऊ टर्फवाल्यांना. आम्ही टर्फ ब्लॉग साठी आम्ही बघा काय 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 करतोय. करावं लागतं बघा, एवढी मेहनत करतोय आम्ही. तर तुम्ही तशीच थोडा तुम्ही पण मेहनत करून त्या लाल बटनावर बोट दाबा तुमचा. असा बटन दाबा, कचक 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 असं नीट बटन दाबा आणि व्हिडिओ आपल्या कंटिन्यू बघत राहावा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आम्हाला तुम्ही गरब्याचा ब्लॉग बघणारच आहे तर त्याचे आम्ही पासेस घ्यायला झालो DNCचा, कारण KDMCला फ्री असतो. आता DNCला आपल्याला पास लागतात, ते चालले कलेक्ट करायला. फायनली आम्हाला DNCच्या नवरात्रीचे पास भेटलेले आहे. किती? 2च आहे, कारण की 2 आहे कारण की साहिल सोबत जाणार कोणतरी सोबत, म्हणून त्याने 2च तिकीट घेतले. कारण की साहिल एवढे दिवस जाणार नाही खेळा तिकडे गरब्याला, त्याच्यामधून आम्ही 2-3 दिवस कॉम्प्रो केलं आहे. आम्ही दोघं मिळून जाऊ, बघू किती पास भेटतात अजून, बघू कलेक्ट करू अजून थोडेफार. हे गाईस, तर आता पूर्ण आजचा दिवस खूप बिझी गेला. तुम्हाला तर समजलंच असेल उद्या आम्ही कुठे जाणार आहोत. तर उद्या आम्ही जाणार आहे टर्फला. तर उद्याचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग आहे, तर तुम्ही उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की आपले कंटिन्यू ब्लॉग येत असतात. तर तुम्ही ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपला ब्लॉग बघायला विसरू नका. मराठी माणसाचा ब्लॉग तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि तेवढा तुम्ही सपोर्ट करा. कसा वाटतो ब्लॉग सांगा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.